नमस्कार, स्वरांजली न्यूज चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत। सोलापूर शहराची लोकसंख्या 14 लाखावर पोहोचली, परंतु या शहरामधील तरुणांच्या हाताला काम देणारा वाली मात्र इथं दिसत नाहीये आणि त्यामुळे सोलापूर शहरातील तरुणांचे लोंढे हे पुणे, मुंबई, हैदराबादला जाऊ लागलेले आहेत। वास्तविक पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षाला 2 कोटी तरुणांना रोजगार देतो म्हणाले। आज तिसरी टर्म ते पंतप्रधान आहेत, परंतु या देशातील 2 कोटी नव्हे तर एकाही विद्यार्थ्याला किंवा तरुणाला नोकरी दिली असं दिसत नाहीये। वास्तविक पाहता हे राजकीय नेते निवडणुकीच्या तोंडावर अनेक घोषणा करतात, मोठमोठी आश्वासने देतात, परंतु सत्य परेशान होता है लेकिन पराजित नहीं असं म्हणायची वेळ आहे। आज या शहरातील अनेक तरुणांच्या हाताला काम नसल्यामुळे आपले आई वडील याच ठिकाणी ठेवून त्यांना शहराच्या पुणे, मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन आज राहावं लागतं। याच शहरामध्ये त्यांच्या हाताला काम मिळालं तर एक कुटुंब व्यवस्थित राहू शकेल, मुलांचं शिक्षण व्यवस्थित होऊ शकेल। परंतु या सध्याच्या या धकाधकीच्या युगामध्ये मुलगा एकीकडे, आई वडील एकीकडे तर बायको तिसरीकडे, अशा प्रकारची वेळ का आली याचं कारण म्हणजे बेकारी। ही बेकारी कधी कमी होणार या शहराचाच विषय नाही तर या देशाचा, राज्याचा विचार केला तर तरुणांच्या हाताला काम नाही। हे नेते मोठमोठ्या सवलती, मोठमोठ्या योजना जाहीर करून टाकतात, परंतु वास्तव फार वेगळा आहे। बोलाची भात आणि बोलाची कडी अशा प्रकारचं हे समस्या, अशा प्रकारचे राजकारण या देशाला लागलेला कलंक आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। अरे कुठेतरी थांबलं पाहिजे, या तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे। या देशामध्ये, या राज्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये दरवर्षी लाखो विद्यार्थी शिकून बाहेर पडतात, ते मेडिकलचे असो, इंजिनिअरिंगचे असो किंवा डीएड बीएडचे असो, यांच्या हाताला कामच मिळत नसेल तर या डिग्र्या घेऊन या तरुणांनी कुठं पाण्यामध्ये सोडायच्या का, हा खरा सवाल आहे। आरक्षणाचा विषय असेल, कुठलाही विषय असेल, या सरकारला सोडवता आलेला नाही। उद्या 1 महिन्यामध्ये निवडणुका येणार आहेत, पुन्हा हेच नेते मंडळी तीच समस्या, तीच अडचण, तीच आश्वासन घेऊन पुढे येणार आणि ही भोळी भाबडी जनता पुन्हा मतदान करणार, पुन्हा त्याच समस्या इथं घर करून राहणार। हे कुठंतरी थांबलं पाहिजे। एक जागरूक नागरिक म्हणून प्रत्येक तरुणांनी आज या राजकीय नेत्यांना जाब विचारण्याची गरज आहे। जे काम करतील, जे कामदार आहेत त्यांनाच निवडून द्यायचं, जे झिरो आहेत, निष्क्रिय आहेत, त्यांना घरचा रस्ता दाखवला पाहिजे, तरच या देशाची लोकशाही आणि या देशातला तरुण हा निश्चितपणे सक्षम होईल। या तरुणांना जागा व्हा, लोकशाहीचा धागा व्हा असं म्हणून मी या ठिकाणी